नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, वास्तुशास्त्रानुसार अशा काही खास वस्तू आहेत ज्या आपण घरात ठेवल्या तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. अर्थात पैशाची कमतरता कधीही भासत नाही. कोणत्या आहेत त्या वस्तू? चला जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार वास्तुतज्ञ काही मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला देतात. या मूर्ती घरात ठेवल्याने घरात प्रगती होते. घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. श्रीमंतांच्या घरात जर तुम्ही सहज डोकावला तर यापैकी एक तरी वस्तू तुम्हाला निश्चितपणे आढळतेच. आता तुम्ही म्हणाल, चला काहीतरी काय सांगताय? अशा काही वस्तू घरात ठेवल्याने भरभराट होऊ शकते? प्रश्न अगदी बरोबर आहे. पण वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते. जसं की रोप असतील, काही वेली असतील, काही खास झाडं असतील किंवा काही यंत्रसुद्धा, जसं लक्ष्मी यंत्र आहे, श्री यंत्र असेल. या गोष्टी घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता वाढते. त्याचबरोबर ज्या नकारात्मकता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये बंद पडलेली घड्याळं, भंगार, तुटलेल्या वस्तू, अडगळीच्या वस्तू या सगळ्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून गेली आणि सकारात्मक ऊर्जा वाढली की आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडतात. त्यामुळे आपली परिस्थिती बदलते. आता त्या वस्तूंकडे वळूया ज्या आपली परिस्थिती बदलवतात. त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे गजमूर्ती, अर्थात हत्तींची जोडी. हत्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. हत्ती भरभराटीचं लक्षण आहे. हत्ती प्रगती दाखवतो आणि म्हणूनच घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, उत्पन्नामध्ये वाढ होते. हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात ठेवावी. तुम्ही अनेक मोठमोठ्या दुकानांमध्ये पाहिलं असेल, एक गजमूर्तीची जोडी अगदी काउंटरवरच ठेवलेली असते. तसं पाहिलं नसेल तर आजपासून निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हत्तीच्या मूर्तीला किती महत्त्व आहे. ही हत्तीची मूर्ती तांब्याची, पितळीची असू शकते. त्यानंतरची मूर्ती म्हणजे कासवाची मूर्ती. आता ही कासवाची मूर्तीसुद्धा पितळाची, तांब्याची किंवा चांदीची असू शकते. भगवान श्री हरी विष्णूंचा दुसरा अवतार अर्थात कूर्म अवतार, जो कासवाचा अवतार होता, त्याचं प्रतीक म्हणून कासवाची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं. प्रत्येक मंदिरात कासव हे असतंच. भगवान विष्णूंचं निवासस्थान जिथे असेल तिथे माता लक्ष्मीचाही निवास असतोच. माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी घरात धातूपासून बनवलेलं कासव ठेवलं जातं. वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्यानं व्यवसायात वृद्धी होते. त्यानंतरची मूर्ती म्हणजे कामधेनूची मूर्ती. पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते. कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर घरात कामधेनूची मूर्ती ठेवावी. त्यानंतरची मूर्ती म्हणजे पिरॅमिड. मग ते क्रिस्टलचं असू द्या किंवा धातूचं पिरॅमिड असू द्या, घरात अनेक प्रकारचे फायदे करून देतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात पिरॅमिड ठेवण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तसंच स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर राहत्या घरात क्रिस्टलचं किंवा धातूचं पिरॅमिड ठेवा. त्यामुळे तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्नसुद्धा लवकरच पूर्ण होईल. घरात क्रिस्टल पिरॅमिड ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. त्यानंतरची मूर्ती म्हणजे घुबडाची मूर्ती. ऐकून आश्चर्य वाटलं ना? घुबडाची मूर्ती ठेवायला सांगताय घरात, काहीतरी काय मंडळी? करोडपती लोक आपल्या घरात घुबडाची प्रतिकृती नक्कीच ठेवतात, कारण घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे असं म्हणतात. घुबडावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, म्हणून श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती ठेवतात. त्यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढतं. त्यानंतरची मूर्ती म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती. ही मूर्ती आपल्या देवघरात असतेच. श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षातच गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसते. यामागचं कारण म्हणजे गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे, पूजनीय आहे. त्यांच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि त्यांच्या उपस्थितीने कार्य निर्विघ्न पार पडतात. आर्थिक लाभासाठी एक खास मूर्ती असते, ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती. श्रीमंत लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असते, मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ, तिजोरीजवळ किंवा देवघरात असेल. तिची नित्यनेमाने पूजा देखील केली जाते.
जर लक्ष्मीची मूर्ती तुम्ही घरात ठेवणार असेल तर तिची पूजा रोज होणं गरजेचं आहे. ज्यांना ही मूर्ती घेणं शक्य नाही त्यांनी देवघरात रोजच्या पूजेत लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवले तरीसुद्धा मोठा लाभ होतो. मंडळी, जेव्हा आपण कष्ट करतो, प्रयत्न करतो आणि तरीही आपल्याला यश भेटत नाही, तेव्हा वास्तुशास्त्राचे काही उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. म्हणून सगळ्या मूर्ती नाही जमल्या तरी यातील एक मूर्ती तुम्ही तुमच्या घरात नक्की ठेवू शकतात. धन्यवाद.